हे बघा, तुम्ही बघताय गॅसच्या ओठावर गॅसची शेगडी नाहीये. ॲक्च्युली झालं काय ना, हा आम्ही बाहेरून आणलेला चहा आहे बाय द वे. मी गॅस क्लीन करत होते रात्री आणि गॅसची शेगडी मी वर केली. जशीच मी शेगडी वर केली, मागचं जे नोझल आहे ते तुटून गेलं डायरेक्ट. ते फायबरचं होतं. आणि मी सकाळी रोजप्रमाणे इंटर्नशिपला जायला निघाली, पण मला ब्रेकफास्टच नाही. हा ब्रेकफास्ट दिला मला, त्याच्यात पोट भरायला. करीना नुसतं चहा टोस्ट खाऊन गेली आणि गॅसचं ते नोझल आणण्यासाठी प्रशांतजी उठल्याबरोबर गेले होते. 8-8:30ला घराबाहेर पडले ते, कारण दुकानं पण तर ओपन व्हायला हवी ना. परंतु त्यांना घरी येते बराच लेट झाला. म्हणजे त्यांनी नंतर प्रतीकला फोन करून शेगडी मागवली आणि त्याच्यानंतर ते घेऊन आले. आणि ननंदबाईंना, आमच्या माईंना सकाळी सकाळी खाण्याची सवय आहे. बऱ्याच लोकांचं असतं बघा, सकाळी लवकर नाही खाल्लं तर मग ॲसिडिटी वाढते. आणि बऱ्यापैकी लेट झालं होतं. मला तर खूप टेन्शन आलं होतं, कारण त्यांचं चेहऱ्यावरून माझ्या लक्षात येत होतं नाही का, एखादं खूप असं चहाचं एडिक्ट असलं. म्हणजे एडिक्ट म्हणजे दिवसाची सुरुवात मोस्टली बरेच लोक चहानेच करता ना. आणि चहा नाही मिळाल्यावरती व्यक्ती कसं मूड असा ऑफ होतो, तसा त्यांचा होत होता. तर मग बरं, मी प्रतीकला सांगितलं, जा तू खालून चहा घेऊन ये म्हटलं. आणि मग तो शेगड्या घेऊन जाण्याआधी त्याने आम्हाला चहा आणून दिला. चहा पिल्यावर मग त्यांना जरा बरं वाटलं. चहाबरोबर मी त्यांना टोस्टही दिले. मग शेगडी आणली रिपेअर करून, म्हणजे ते नोझल वगैरे लावून आणल्यानंतर मग मी इथे नाश्ता करायला घेतला. नाश्त्याला पोहे बनवू म्हटलं. बराच उशीर झाला होता. माझा तर उपवास आहे, कारण की आज आहे सोमवार. आणि त्याच्यामुळे मी म्हटलं चला आता यांच्या सगळ्यांसाठी आपण पोहे बनवू. तर मग मी इथे पोहे बनवत आहे. पोह्यांनी पण ॲसिडिटी होती, पण पोह्यांनी सगळ्यांनाच त्रास होतो असं नाही. मी त्यांना विचारलं की पोहे करू का, त्या हो म्हटल्या. मग मी इथे पोहे करायला घेतले, कारण की आम्हाला सगळ्यांना जायचं होतं. ॲक्च्युली माझा काही नव्हता जाण्याचा असा काही विचार, परंतु मी नंतर विचार केला की चला आपणही जाऊ. मी माझ्या भाचीचं घर काही बघितलेलं नव्हतं. आता नेक्स्ट मंथमध्ये 5 ऑगस्टला माझ्या भाषीला गव्हर्नमेंट जॉब लागून 1 वर्ष होईल. म्हणजे 1 वर्ष झालं तसं त्या इथे आहेत, परंतु कधी जाण्याचा योगच आला नाही. मग त्या गंमत म्हणून ननंदबाई म्हटल्या की ती म्हणते म्हणे मामा बोलवतो पण मामी बोलवत नाही. मग म्हटलं चला आज मी स्वतःच येते आणि स्वतः मी त्यांना इन्व्हिटेशन देते. यायला पाहिजे म्हटलं त्यांनी. सॅटर्डे संडे सुट्टी असती, मामाचं घर आहे, तेवढंच त्यांना बदल. प्रतीक बरोबरच्या आहेत माझ्या भाची, त्यांचा बर्थ 5 ऑक्टोबरला झाला आणि प्रतीकचा 8 ऑक्टोबरला. तर दोघांमध्ये 3 दिवसाचा फरक आहे. तर मी जेव्हा त्यांना म्हटले ना की गुड्डूंना सांगा येत जावं इकडे विकेंडला, आम्ही तर आत्ता आलो ना. त्यांना झालं वर्ष लागून, पण आम्ही तर आत्ता आलो. 1.5-2 महिने झाले आम्हाला येऊन. तर म्हटलं चला मी स्वतःच त्यांना इन्व्हिटेशन देते की येत जावं सॅटर्डे संडे घरी. तर म्हणून मी म्हटलं चला मी पण येते तुमच्याबरोबर. तर आता त्यांना नाश्ता झाले. चांगले झाले का? मी शेंगदाणे टाकायला विसरून गेली ना. हा नाही, मला खूप आवडतं. मला बिना शेंगदाण्याचे पोहेच आवडत नाही, पण मी विसरून गेली टाकायला. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. ॲक्च्युली गुड मॉर्निंग नाही, गुड आफ्टरनून, कारण 12 वाजून गेलेले आहेत. या बघा, या आहेत आमच्या पिंकी माई. मनीषा नाव आहे त्यांचं, आम्ही त्यांना लाडाने पिंकी माई म्हणतो. तर आता आम्ही निघालेलो आहोत. माझ्या भाची पनवेलला राहतात, त्यांच्याकडे निघालो आहोत. यांची मुलगी रुजुता नाव आहे त्यांचं, आणि त्या पनवेलला असतात. आम्ही त्यांच्याकडे निघालेलो आहोत आणि तिथे गेल्यानंतर तिथून पुढे आमचं काय प्लॅनिंग आहे त्याची मी तुम्हाला कल्पना देईलच. इकडे कसं काय काम भेटतं? त्यांनी पुष्कळ कामं करलो होतो मुंबईमध्ये, आधी पण केलेले, स्विमिंग पूलचं वगैरे. हॅलो, माझ्याकडे द्या काय देण्यासारखं असेल. प्रशांतजींना खारघरला एक मीटिंग होती, त्यांनी आम्हाला उतरवलं आणि ते गेले. आणि इथे माझी चालली आहे पराठ्यांची तयारी. हे बघा, इथे राहते माझी भाची, एकटीच राहते ती. त्या राहतात, जॉब करतात, मम्मी पप्पा येतात मधून. तर आता एकट्या मुलीसाठी नाही का लिमिटेड सामान लागणारं, आणि आई वडील येतात मधून. भाऊ पण औरंगाबादला, भाऊंचा जॉब आहे.
आणि मुलगी पनवेलला, मुलगा आणि सून नाशिकला. माई नाशिकलाच असायच्या, पण त्यांचाही चाललाय जाण्याचा विचार आता भाऊंबरोबर औरंगाबादला. तर इथे त्या आवरावर करताय, जसं मी कशी करीनाच्या घरी गेल्यावर आवरावर करते. प्रत्येक आई ही मुलीच्या घरी आल्यावर आवरावरच करत असते. मुलं शिक्षणाच्या निमित्त बाहेर असो, नाही तर नोकरी कामाच्या निमित्त बाहेर असो, जसंच आम्ही आलो त्या लागले आवरावर करायला. म्हणून मी म्हटलं चला आता आपण पराठे बनवू. माझ्या घरी फ्रीजमध्ये पालेभाज्या बऱ्याच पडलेल्या होत्या, मग म्हटलं खराब होऊन जातील, तर शेपू, पालक, मेथी, कोथिंबीर त्या सगळ्या पालेभाज्या मी बरोबर घेऊन आले. आम्ही ठाण्यावरनं निघाल्यानंतर पनवेलला पोहोचलेलो आहे. बाहेरचं वातावरण म्हणजे असं आहे की कंटिन्यू पाऊस पडतोय, प्रचंड पाऊस पडतोय. आणि आता आमचं पुढचं प्लॅनिंग सांगते मी तुम्हाला. आम्ही पुण्याला जाणार आहोत. माइंटनचं काम आहे, ते त्यांच्या कामासाठी, मी माझ्या कामासाठी. तर आता आम्ही इथे मेथीचे पराठे मी बनवून घेते आम्हाला प्रवासामध्ये खाण्यासाठी, कारण माझ्या भाची त्या गव्हर्नमेंट एम्प्लॉय आहे आणि त्या अजून आलेल्या नाही आहेत. आमच्याकडे वेळ आहे, म्हटलं त्या येईपर्यंत मग पराठे वगैरे बनवून घेऊ. म्हणजे गाडीमध्ये छान वाटतं, बाहेर पाऊस पडत असला की पराठे वगैरे खायला आम्हाला छान वाटतं. तर म्हणून मग मी आता मेथीचे पराठे बनवते आणि त्या आल्या की मग आम्ही निघू. आता 5 वाजता की 6 वाजता जायला माहीत नाही, आता ऑलमोस्ट 4 वाजत आलेले. तर इथे पराठ्यांसाठी मी गव्हाच्या पिठामध्ये जिरं, ओवा, हळद, मेथीचे पराठे करणार आहे. तर आता हिरवी मिरची आणि लसूणचं वाटण करून पीठ भिजवून त्याचे पराठे, तर माझी रेसिपी तुम्हाला माहितीच आहे. तर चला आता पराठे करून घेते मी. भरपूर 20-1 पराठे केले मी ह्या पिठाचे. आणि त्यानंतर जी भांडी वगैरे खरकटी होती, सकाळी त्यांच्याकडे कुक आहे, सगळ्या कामाला बाई. आता त्या जॉब करतात आमच्या रुजुता, त्याच्यामुळे त्यांच्याकडे सगळ्या कामाला बाई आहे. आणि त्यांच्या हाऊस हेल्परला माहीत होतं रुजुताचे मम्मी पप्पा येणार आहे, तर तिने त्यांच्यासाठी डाळ पोळी असा स्वयंपाक पण केला होता. पण आम्ही आल्यापासून ननंदबाई त्यांच्या हाऊस हेल्परला कॉल करत होती की तिला बोलवून व थोडंसं आवरून घेऊ, कारण की एकटी मुलगी राहत असली का त्या बाया कसं चालती व पालथं करून पळतात. तर त्या बाईने फोनच उचलले नाही, तर माई बोललं होतं की आपण तिला पराठे लाटायला लावू, म्हणून त्या तिला खूप फोन करत होत्या. पण मी त्यांना म्हटलं काय नाही, मी काय करणार आहे बसून, मी करून घेते म्हटलं. मग मी पराठे केले. पराठे केल्यानंतर त्यांनी खाल्लं, गुड्डूंनी, भाऊंनी, माईंनी जेवण केलं गुड्डू आल्यानंतर. तर आवडले सगळ्यांना पराठे. मग त्यांची चालली होती तिकडे टॉयलेट बाथरूम धुवत होत्या, कुठे कपडे आवरत होत्या, मुलीचं घर आवरत होत्या. मग तोपर्यंत मी पराठे केल्यानंतर सगळी जी भांडी होती ती भांडे वगैरे घासून काढली, गॅस वगैरे स्वच्छ केला, कारण की आम्हाला गुड्डूंसाठीच आम्ही थांबलो होतो आणि प्रशांतजी पण मीटिंगला गेले होते. मग ते दोघं आल्यानंतर आम्ही निघणार होतो, म्हणून मग त्या तिकडं त्यांच्या आवरावर चालू होती. माझं पण पटपट इकडे पराठे करणं वगैरे चालू होतं आणि सगळं मी स्वच्छ असं व्यवस्थित आवरून घेतलं. भांडे वगैरे घासले, गॅस स्वच्छ पुसला आणि मग नंतर आल्या गुड्डू. त्या आल्यानंतर मग त्यांनी पराठे लोणचं खाल्लं. हा आहेत माझ्या भाची रुजुता, आम्ही त्यांना प्रेमाने गुड्डू म्हणतो. आम्ही त्यांच्याकडे आलेलो आहे. हॅलो. बाय द वे माझं पण पेट नेम गुड्डी आहे आणि यांचं गुड्डू आहे. आम्ही त्यांना गुड्डू म्हणतो. गाईज आता रात्रीचे 8:15 वाजलेले आहे आणि आम्ही लोणावळ्याच्या तिथे थांबलो. वॉशरूमला जायचं होतं आणि पुढे प्रशांतजी आणि गुड्डू बसलाय, म्हणजे मामा आणि भाची. मागे ननंदबाई, माई, भाऊ आणि मी बसले. माझ्या ननंदबाईंना आत्यांच्याच मुलाला दिलेलं आहे, म्हणजे आता भाऊ हे. तर मग आमचं डबल नाथं आलं. तर मी भाऊंसमोर इतकं असं डायरेक्ट असं मोबाईल घेऊन शूट कधी केलेलं नाही ना, म्हणजे मला थोडं ऑकवर्ड वाटतं, त्याच्यामुळे मी काय शूट घेतलंच नाही निघाल्यापासून. भाऊंचा तेवढा रिस्पेक्ट बो असं म्हणायला काय हरकत नाही, कारण की ते प्रशांतजींचे पण मग फुई भाऊ आले, प्रशांतजींपेक्षाही मोठे आहेत भाऊ. तर भाऊ प्रोफेसर होते इंजिनिअरिंग कॉलेजला, आता रिटायरमेंट नंतरही ते करताय, कारण की नाही करमत ना ज्यांना कामाची सवय असते ते. आणि गुड्डूंना गव्हर्नमेंट जॉब लागलेला आहे, त्या पनवेलला त्यांचं ट्रान्सफर आहे. त्या सिव्हिल इंजिनियर आहे गुड्डू, प्रतीक सारखंच. तर मग आम्ही आता निघालेलो आहे. तर पाऊस खूप आहे आणि खूप ट्रॅफिक पण लागलं आम्हाला, रस्त्याने प्रचंड ट्रॅफिक लागलं. तर आम्ही 10 वाजेपर्यंत पुण्यामध्ये पोहोचू. माझ्या मोठ्या ननंदबाई, त्यांचे मिस्टर आणि त्यांची मुलगी गुड्डू, ते सगळे लहान्या नंदेकडे जाणारे. त्या पुण्यातच असतात हडपसरला, कारण की गुड्डूंची उद्या पुण्यामध्ये काहीतरी काम आहे, त्याच्यासाठी ते आले. आणि आम्ही पण का आलो, मी आणि प्रशांतजी. जी रूममेट होती आकांक्षा गायकवाड,
तर तिला आता जॉब लागला, तिने MBA केलं आणि तिचे पेरेंट्स पुण्यामध्ये शिफ्ट झाले. मग पुण्यात मुलीला जॉब लागला, मग ते शिफ्ट झाल्यामुळे मग ती आकांक्षा आता पेरेंट्स बरोबर शिफ्ट झाली. तर करीनाला फ्लॅटमेट शोधायची आहे. तर खूप सगळ्या मुली इंटरेस्टेड आहे फ्लॅटसाठी, परंतु काय आहे ना, फ्लॅट बघितल्याशिवाय कोणी फायनल कसं करेल ना. तर करीनाला सुट्ट्या होत्या म्हणून करीना इकडे आलीये. तर करीना आता इंटर्नशिप करते, त्याच्यामुळे करीना जाऊ शकत नाही आणि मुलगी तर फायनल करणं गरजेचं आहे. मग नंतर मुलगी भेटते नाही भेटते. 22,000 रेंट आहे आता करीनाच्या फ्लॅटला. पहिल्या वर्षी 20 होता, मग दुसऱ्या वर्षी 21 झालं रेंट आणि आता 22,000. तर मग दोघी राहतील तर दोघी 11,000. तर मग मुलींना फ्लॅट बघायला यायचं तर फ्लॅट तर ओपन पाहिजे ना. करीनाकडे चावी होती, घर बंद आहे, तर म्हणून आम्ही चाललोय. मग ज्या कोणी इंटरेस्टेड मुली आहे त्या उद्या येतील फ्लॅट बघण्यासाठी. आणि आपल्यालाही पटली पाहिजे ना त्या मुलीचं सगळं ऐकल्यानंतर, म्हणजे काय शिक्षण घेते, काय करते, कुठली आहे काय, आणि एक बघितल्यानंतर आयडिया येते. मी पण करीनाला म्हटलं की न बघता आपण नाही फायनल करू शकत. माझं एक आहे, मला फेस रिडिंग आयडिया येऊन जाते बुवा नाही का बघितल्यानंतर व्यक्तीला. तर मी म्हटलं नाही बाई, असं फोन कॉलवर तर नाही आपण फायनल करू शकत. नाही तर काही मुली होत्या की हो बुवा आम्ही बघितले, फ्लॅटचे फोटो बघितले, व्हिडिओ बघितला, आम्ही फायनल करायला तयार आहे. पण मी म्हटलं नाही नाही, मी बघितल्याशिवाय नाही फायनल करणार. तर मग आता असं ठरलेलं आहे की आम्हाला करीनासाठी फ्लॅटमेट फायनल करायची आहे जी तिच्याबरोबर राहील. त्याच्यासाठी मी आणि प्रशांतजी चालले आणि ज्या मुली इंटरेस्टेड आहे त्या उद्या येणार आहे फ्लॅट बघायला. बघू आता उद्या किती मुली येतात, त्यातली कोणी फायनल होती का. जर उद्याची उद्या लकीली होऊन गेलं तर मग आम्ही सगळे उद्या परत रात्री येणार आहे. यांचंही काम उद्याच आहे, त्यासाठी आम्ही असं अचानक प्लॅन केला. ऍक्च्युली यांना जायचंच होतं. मग मी म्हटलं चला हे जाता येतं आपण सगळे बरोबरच जाऊ, तेवढाच एक फॅमिली टाइम स्पेंड करायला. आणि मी भाचीला माझ्या आता 5 ऑगस्टला 1 वर्ष होईल त्यांना जॉबला लागून, गव्हर्नमेंट जॉबला. आणि मी बघितलेलंच नव्हतं त्या कुठे राहता काय. म्हटलं चला मग या निमित्ताने. काल ते आमच्या बरोबरच आले नाशिकवरून. मग प्रशांतजी सकाळी त्यांना पनवेलला सोडायला जाणारच होते. तर मी आधी म्हटलं की चला मी पण येते मग पनवेल पर्यंत. पण नंतर मला जेव्हा कळलं की यांना पनवेलला गेल्यानंतर यांना पुण्याला जायचंय, मग मीच ऍक्च्युली तो सगळा प्लॅन आखला. म्हणजे मी त्या सगळ्यांसमोर प्रपोजल ठेवलं की मग जर तुम्हाला पुण्याला जायचंय, ते उद्या जाणार होते बहुतेक, सकाळी अर्ली जाणार होते. मग मी त्यांना म्हटलं की आपण सगळे आता पनवेलला जाऊ आणि तिथून पुण्याला चाललं जाऊ, माझं पण पुण्याला काम आहे. आणि मग ते प्रशांतजी, ननंदबाई, त्यांचे मिस्टर, सगळ्यांना ते योग्य वाटलं. तर मग ते बोलले हो चालेल, काय हरकत नाही. आणि असा तो एकाएकी प्लॅन घडला आणि निघालो. ननंदबाईन ते नेहमी त्यांची कार घेऊनच ते पनवेलला जाता मुलीकडे, परंतु काल भाऊंचं जरा जास्त ते थकले होते आणि आम्ही येत होतो. मग त्यांनी त्यांची कार घ्यायचा कंटाळा केला की चला बुवा प्रशांत जातोच आहे, प्रशांत जातोच आहे तर जाऊ याच्या बरोबर. पण मग त्यांनाही नेहमी गाडीचीच सवय, ते बिना गाडीचे कधी येत नाही. मग त्यांचे पावसा पाण्याचे दिवस, त्यांची पण दगदग झाली असती. मग मी त्यांना तेच म्हटलं की मग आपण असं करू, आपण सगळे बरोबर जाऊ, तुमचंही काम आहे पुण्यात, माझंही काम आहे. मग ते बोलले एका दिवसात जर तुमची मुलगी फायनल नाही झाली. मग म्हटलं नाही फायनल झाली तर मी थांबून जाईल, तुम्ही निघून या. आणि असं आम्ही सगळे निघालेलो आहोत. आता 10 वाजेपर्यंत पोहोचून जाऊ. अभ्यास करते एवढे पुढे अभ्यास कंप्लीट करून घे. हा हे बघ, ऐकली बघ ना, राग आला राग नाही आला ना. तुला काय काय आणणार आहे आई, तुला काय काय आणायचं, तुला काय काय आणायचं. हा ते घेऊन येणार. कॅमेरा तर त्याच्याकडे धर, मला ते बाई दिसते ना, तो दिसत. माऊ 1 to 20 कम्प्लीट कर आणि 3 वाजता लॉयर बन. त्या 3 वाजताच्या घरी आलो आम्ही आता. 3 वाजताचे घर आहे ना, छान छान मोठं घर आहे. तिकडे करा, मोबाईल फिरवा ना. तो त्याचे पप्पा कुठे जाऊ, माझा चेहरा बघूनच रडायला. गोलू बाबा दिसले, हॅलो, हे बाबा दिसले बघ, या बाबांच्या घरी आली नाही. हे बघ अभ्यास कर बर का छान छान दे आम्हाला. मग तुला मी मोटरसायकल आत घेऊन देणार. आपली आता खूप
नाहीये. तू आपल्याला मोटर का दिलं? स्टार दिला. वाव वाव वाव. हा मग तू टीचरने सांगितलं का आईने अभ्यास घेतला? स्माइली दिली. वा वा वा. मग त्या आईने अभ्यास घेतला तर सांगितलं का? आतुशी बोल. तुम्हाला बोलायचं ना? नाही, त्यांना बोलायचं. त्याची बाहेर निघालेली आहे. MRI मध्ये माझ्या दिसते. मला खूप त्रास देऊ का? जून एंड पर्यंत आकांक्षा होती इथे, राहत होती, करीनाची फ्लॅटमेट. आणि मग ती गेली. तर पुष्कळ आता म्हटलं 12-13 दिवस झाले. मग मी सगळ्यात पहिले तर बेडवरचं बेडशीट काढून टाकलं आणि धुतलेलं बेडशीट अंथरलं. ओनरने बेडशीट वगैरे त्यांनी स्वतःच दिले तेव्हा नवीन होते, परंतु ते क्वालिटी त्यांची चांगली नव्हती. तर कलर खूप त्यांचा असा फेड झाला आहे बेडशीटचा. पण असं एवढं बेडशीट वगैरे कोण देतं नाही का? तर ते बिचारे छान आहेत. त्यांनी जेव्हा आम्ही फ्लॅट घेतला होता तेव्हाच नवीन एकदम कोरे करकरीत बेडशीट दिले होते. आणि त्या बेडशीटलाही काय म्हणावं, 2 वर्ष झाले आता. 2 वर्षापासून आपली करीना ह्या फ्लॅटमध्ये राहते. मी म्हटलं तिला की ह्या वेळेस जेव्हा तू येशील, कॉलेज स्टार्ट होईल तेव्हा नवीन बेडशीट घेऊन ये. तर ती बोलली काय नाही, त्यांचा कलरच गेलाय फक्त, आणि आहे बरेच आहे, 4 एक बेडशीट आहेत, आम्ही आलटून पालटून टाकतो. आणि आपली करीना अशीही तिच्या साईडला, आता दोघी जणी ह्या बेडवर झोपताना, तर तिची जी साईड आहे तिकडे वरती परत रात्री ती वेगळं सिंगल बेडशीट, रोजचं पिलो कवर तिला वर एक वेगळं लागतं अंथरायला. तशी फार चत्री करीना आपली. जवळजवळ 1 तास झाला करीनाच्या घरी पोहोचून. माईन ते म्हणजे माझे नणंदबाई ते सगळे वरती आले, कारण की त्यांनी करीनाचं घर पाहिलेलं नव्हतं. तर पाहिलं त्यांनी घर वगैरे, त्यांना खूप आवडलं. माझ्या भाचीला खूप आवडलं, गुड्डूला. त्या बोलल्या की खूप फ्रेश वाटतंय. आणि हो, एक मैत्रीण बोलली की ताई तुझं टेंगुळ अजून गेलं नाही, डॉक्टरांना दाखव. मी म्हटलं जाऊ दे, जायला हळूहळू, काय एवढ्या छोट्या गोष्टीसाठी डॉक्टरकडे जायचं. खरं नाही जातात आम्ही जास्त करून डॉक्टरांकडे. आणि तरी पण थँक्यू सो मच, तुम्ही माझ्या काळजीपोटी सांगितलं. आणि मी आता आल्यानंतर मग आई बहिणीशी, वडिलांचं दुसऱ्या डोळ्याचं ऑपरेशन आहे उद्या, त्याच्यासाठी माझी पनवेलची बहीण गेलेली आहे. आज गेली ती सिन्नरला. तिच्याशी बोलत होते मी की कधी ऑपरेशन आहे वगैरे. ती आणि तिची मुलगी त्या दोघी गेल्या आहे. बाय द वे, आम्ही जेव्हा पनवेलला आलो तेव्हा पण माझ्या बहिणीच्या घरी गेलो, कारण की मला तिची बॅग द्यायची होती आणि साड्या वगैरे मी तिची घातली होती बघा माझ्या एका कार्यक्रमाला जायला, जेव्हा आमचं घर ताब्यात नव्हतं मिळालं तेव्हा. तर मग पनवेलला चाललोच होतो, तर मग मी बॅग आणि साड्या तिचे घेऊन आले होते. तर मग तिच्या घरी गेलो होतो. तर मग ती तर काय नव्हती, ती तिची मुलगी निघून गेल्या होत्या. तिचे मिस्टर आणि मुलगा दादू आणि त्याचे पप्पा होते. तर मग आम्ही तिथे थांबलो. माईन त्यांना पण वरती बोलवलं. मग तिथे आम्ही चहा बिस्किट, माझा तो उपवास होता, मी चहा पिला, पण आम्ही तिथे चहा बिस्किटचा ब्रेक घेतला होता. नंतर मग माझ्या भाचीच्या घरी गेलो होतो. तर आता प्रशांतजी त्यांना सोडायला माझ्या लहान नणंदबाईंच्या घरी गेले. तर ते मला म्हणत होते तू पण चल, परंतु ऑलरेडी माझं कंबर खूप दुखून आलं. मला स्लिप डिस्कचा त्रास केव्हा होतो, जेव्हा मी जास्त ट्रॅव्हल करते, खूप गाडीत बसण्यात येतं तेव्हा. तर मी म्हटले नाही नको जा तुम्ही. त्यांना म्हटलं तुम्ही पण तिथेच झोपा, पण ते बोलले नाही मी त्यांच्याकडे मांजरी म्हणे. प्रशांतजींना नाही चालत मांजरी कुत्रे, त्यांना नाही आवडत. आता ज्यांना प्रेम असतं ते ठेवतात, पण यांना नाही चालत. तर ते बोलले नाही मी नाही झोपायचं, मी निघून येईल. तर माहित नाही आता ते थांबता की येता. मी तर माझ्या परीने त्यांना सांगितलं की तुम्ही पण थांबून जा. तर हे बघा मी बेडशीट वगैरे चेंज केलं. आता मी स्वतःही चेंज करते, फेस वॉश करते, नाईट स्किन केअर करते, झोपते. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. लव्ह यू ऑल. बाय बाय. गुड नाईट. टेक केअर.